वळूया पुढल्या बातमीकडे। पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं काल निधन झालं। आज त्यांच्या पार्थिवावर कोल्हापूरमध्ये संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर राजकीय नेते त्या क्षणी उपस्थित असतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, राज्य मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्रीगण, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी अंत्यदर्शनाकरता हजर राहणार असल्याची माहिती समोर येतेय। काय अधिक वृत्त आहे? नक्कीच पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं काल आहे ते निधन झालेलं आहे आणि या निधनानंतर आज त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार आहेत ते केले जाणार आहेत आणि ते अंत्यसंस्कार साधारणतः 5 वाजता आज कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंडवरती केले जाणार आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी अंत्यविधीची जी तयारी आहे ती आता होताना आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतोय आपण हे सगळं पॅव्हेलियन ग्राउंड आहे आणि या ग्राउंडच्या परिसरामध्ये खरं तर मोठे डोम आहे ते उभारण्यात आलेले आहे आणि ज्या ठिकाणी JCB ठेवण्यात आलं आहे त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव आहे ते ठेवलं जाणार आहे आणि तिथं जे अंत्यविधी आहेत ते केले जाणार आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर मध्यरात्रीपासून खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय आणि पाऊस पडत असताना या सगळ्या ग्राउंडवरती आता चिखलाचं साम्राज्य आहे ते खरं तर झालेलं आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये खरं पाहिलं तर मल्लिकार्जुन खरगे असतील, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उद्योगमंत्री उदय सामंत असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील आणि त्यासोबत इतर नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। विजय वडेट्टीवार आहेत, काँग्रेसचे तर मोठे नेते आहेत राज्यातले आणि केंद्रातले, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहण्याची माहिती आपल्याला या ठिकाणी कळते आणि याच ग्राउंडवरती साधारणतः 5 वाजता त्यांचं पार्थिव आहे ते आणलं जाणार आहे। आणखी याच ठिकाणी त्यांना जो आहे तो त्यांच्यावरती अंत्यसंस्कार आहे ते शासकीय इतमामात केले जाणार आहेत। काल याबाबतचं प्रसिद्धीपत्रक देखील जारी करण्यात आलं आणि त्याबाबतीत स्पष्ट नमूद करण्यात आलं की त्यांच्यावरती जे आहे ते शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आहेत ते केले जाणार आहेत। मात्र एकूण जर पाहिलं तर आज खूप मोठ्या नेत्यांची मांडणी जी आहे ती कोल्हापुरात असणार आहे आणि डॉक्टर DY पाटील यांचं पार्थिव जे आहे ते आता त्यांच्या कसबा बावडा इथल्या निवासस्थानीच ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी कोल्हापुरात येणारे रावसाहेब दानवे असतील आणि इतर सर्व नेते जे आहेत, सर्व पक्षीय नेते हे त्यांचं त्याच ठिकाणी अंत्यदर्शन घेणार आहेत आणि साधारणतः 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे आणि त्या अंत्ययात्रा इथं येऊन म्हणजे पॅव्हेलियन ग्राउंडवर येऊन संपणार आहे आणि त्याच ठिकाणी खरं तर त्यांच्यावरती अंत्यविधी आहेत ते केले जाणार आहेत आणि यासाठी जिल्हा प्रशासन आहे ते सतर्क झालेलं आहे कारण खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी होईल असं सांगितलं गेलं आणि याच गर्दीच्या अनुषंगानं पार्किंगची व्यवस्था देखील या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामुळे सध्या डॉक्टर DY पाटील यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती कसबा बावडा इथल्या निवासस्थानी साधारणतः सकाळी 9 वाजल्यापासून होईल असं सांगितलं गेलंय। अगदी अगदी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।